कॉमेडी नाईट्स विथ कपिल या टीव्ही शोमुळे नावारूपाला आलेला कॉमेडियन कपिल शर्मा. कपिल शर्मानं मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात थेट पंतप्रधान मोदींना ट्विट केलं. पालिका अधिकाऱ्यांनी आपल्याकडे 5 लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप त्यानं ट्विटमध्ये केला होता. पण त्याची अवस्था आ बैल मुझे मार अशी झाली आहे. कारण महापालिका अधिकाऱ्यांच्या नावानं बोटं मोडणाऱ्या कपिल शर्मानं स्वतःच बेकायदेशीर बांधकाम केल्याचं सत्य आता उजेडात आलंय. वन विभागाच्या पथकानं सोमवारी दुपारी वर्सोवा खाडीजवळच्या कपिलच्या कार्यालयाची पाहणी केली. आपल्या ऑफिससाठी सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून तिथल्या तिवरांची कत्तल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान आपल्या गोरेगावमधील राहत्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपावरून मुंबई महानगरपालिकेनं देखील कपिल शर्माला नोटीस पाठवली आहे. कपिल शर्मा वादावरून आता राजकीय वातावरणही चांगलंच तापलंय. एकीकडे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची नावं सांगा असा दबाव भाजपनं आणलाय. शिवसेनेनंही कपिल शर्माची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. मनसेनं तर कपिल शर्मावर थेट हल्लाबोल चढवलाय. कपिल शर्मा त्या बीएमसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं का सांगत नाही? काय कारण आहे लपवण्याचं? कोणता असा दबाव कपिल शर्मावर आहे की कपिल शर्मा त्यांची नावं देत नाही? त्यामुळे कपिल शर्मांना त्यांची नावं लपवता येणार नाहीत. आपल्याला सगळ्यांना मिळून हा देश भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे. आम्ही स्वतः कपिल शर्मा सोबत आहोत, पण कपिल शर्माला त्या बीएमसीच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची नावं द्यावीच लागतील. आईपीसी सेक्शन 176 आईपीसी के अंडर हमने ये शिकायत दर्ज की है. हमारा ये कहना है कि उनको जब मालूम था कि गुनाह घट रहा है तो भी उन्होंने पुलिस स्टेशन को जानकारी नहीं दी. इसके बारे में हमने उनके ऊपर गुनाह रजिस्टर करने की मांग की है. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कपिल शर्माच्या आरोपांमुळे सत्ताधारी शिवसेना आणि भाजप चांगलेच अडचणीत आले. त्यामुळेच काँग्रेसनं देखील कपिल शर्माची पाठराखण सुरू केली आहे. एका कॉमेडियनमुळे मुंबईतलं राजकीय वातावरण मात्र गंभीर बनलंय, एवढं नक्की. एहसान अब्बाससह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.